आणि 15 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे आहे. 3 षटकामध्ये 15 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळणं बंधनकारक असेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू येतोय, पंचांचा इशारा अव्वंतरच्या साह्याने. फटका इथे फसला आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक कमालीचा झेल. पहिल्या चेंडूवर फलंदाज होईल फेल. पहिला आदरा टीम माही 11 आंबेले संघाला फलंदाज बाद. पुढील सामना टीम जहन्मान डेदोली त्यांच्या विपक्ष लांबाची वाडी. इनिंग ब्रेक्स मध्ये दोन्ही संघांनी रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस संपन्न करूयात. मात्र जाऊया मॅचच्या दिशेने. संतोषला बाद करण्यात सध्याच्या घडीला टीम SR स्पोर्ट वडवली संघाला यश येतंय रोहितच्या माध्यमातून. संतोष आणि प्रथम ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाली होती. पहिला चेंडू अवांतर हाताला गेला होता. मात्र लगेच कमबॅक करत असताना संतोषला झेल बाद करण्यात यश येतंय गोलंदाज रोहितला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम माही 11 आंबेळे संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तानाजी दाखल झालेत. आता या जोडीला चांगली फलंदाजी इथून पुढे करावी लागेल. लो फुल टॉस चेंडू होता पंचांकडे अपील आणि पंचांचा होकार. पंचांचं बोट केलं जातंय आबालाकडे. लागोपाठच्या येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद आल्या पावली. आता तानाजी देखील बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. मनोज विपक्ष रोहित. हॅट्रिक बॉल. फुलटॉस चेंडू होता अगदी डाव्या एष्टीच्या बाहेर. वाईड बॉल पंचांचं घोषित करतायत अव्वंतरच्या साह्याने. 2 धावा स्कोर कार्डवर अंकित झाले. दोनही धावा सध्याच्या घडीला टीम माही 11 आंबेळे संघासाठी वाईड येत आहेत. रोहित विपक्ष मनोज. हा बॅटल 2 मित्र आहेत. मात्र क्रिकेटमध्ये कोणीही मित्र नसतो, कोणीही शत्रू नसतो. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेने अगदी फोर्स केला होता आणि यशस्वीरित्या 1 धाव पूर्ण केली जाते. सिंगलच्या साह्याने धावफलक सध्याच्या घडीला 3 या धावसंख्येवर टीम माही 11 आंबेळे संघाचं. अगदी उल्लेखनीय कामगिरी या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना रोहितच्या माध्यमातून होतीये. विचार केला तर पहिला चेंडू वाईड हाताळला होता. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवण्यात त्याला यश आलं. त्यानंतर वाईड बॉल आणि आता सिंगल. 2 गडी त्याने बाद केले. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या. 3 चेंडू देखील शिल्लक आहेत स्ट्राईक एंडवर. नॉन स्ट्राईक एंडवरून आता स्ट्राईक एंडवरचा प्रवास प्रथम. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. एक धाव ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण केल्यात. थ्रो चांगला आला होता मात्र कलेक्शन खराब पाहायला मिळालं गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि 2 धावा 2च्या मदतीने धावफलक माही 11 आंबेळे संघाचं जाऊन पोचते 5 या धावसंख्येवर. पहिल्या 2 फलंदाजांना माघारी पाठवण्यास यश आलं होतं. बॅटची कडा. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं पाहायला मिळालं आणि एक सिंगल आली आहे. विचार केला तर या षटकाचा अगदी नाट्यमय क्रिकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट. तर कौतुक असेल की एकही मोठा फटका आतापर्यंत या षटकामध्ये लगावून दिला नाहीये गोलंदाज रोहितने. 6 या धावसंख्येवर सध्याच्या घडीला धावफलक माही 11 आंबेळे संघ. शेवटचा बॉल.
कमालीचा चेंडू, हवी तेवढी उंची नाही, सबमरीन डिलिव्हरी आणि शेवटचा चेंडू येतो डॉट. कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचतो. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये विकेट्स आल्या 2 आणि धावा बदल्या टीम माही 11 आंबेळे संघासाठी ते फक्त आणि फक्त 6. पहिलं षटक हाताळण्यासाठी 5 मिनिटांचा वेळ खर्च केलाय. आता इथून पुढे देखील अशाच सहकार्याची अपेक्षा असेल टीम SR स्पोर्ट्स वडवली. पहिल्या षटक हाताळण्यासाठी 5 मिनिटं खर्च केलेत, तर इथून पुढे आता 2 षटक 10 मिनिटांमध्ये हाताळणं बंधनकारक असेल. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये तो एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आत घ्यावा लागेल, याची देखील आता इथून पुढे दक्षता घ्यायची आहे. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसऱ्या षटकामध्ये SR स्पोर्ट वडवली संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश दाखल झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये रोहितची कामगिरी उल्लेखनीय राहिली होती, मात्र आता इथून पुढे धावसंख्येला कोंडी घालण्याचं काम केलं होतं पहिल्या षटकामध्ये, त्या धावसंख्येला आता कोंडी फोडण्याचं काम करावं लागेल. बॅटिंग करत असताना मनोज आणि प्रथमला स्ट्राईक एंडवर सध्याच्या घडीला प्रथमला आपण पाहतो. डावकुरा आताचा फलंदाज, त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीसाठी दिनेश दाखल झाले. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. स्पीडअप मात्र अपेक्षित असेल, याची देखील दक्षता घ्यायची SR स्पोर्ट्स वडवली. पहिलाच बॉल अर्ध्या पिचवर टाकलाय आणि पुल केलाय. फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर पंच कळवतायत चौकार. सन्माननीय वैभवदादा भोईर इथे स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित राहिले, त्यांचं सहर्ष मनापासून स्वागत. विनंती असेल की व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. दुसऱ्या षटकाची सुरुवात सध्याच्या घडीला चौकाराच्या साह्याने होत असताना माही 11 आंबेळे संघासाठी प्रथमच्या बॅटमधनं चौकार आलाय. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला 10 या धावसंख्येवर आपण पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात सुरुवात या षटकाची चांगली पाहायला मिळते माही 11 आंबेळे संघासाठी. मात्र इथून पुढे आता अशाच प्रकारची फलंदाजी ठेवावी लागेल. पुन्हा एकदा शॉर्टपिच डिलिव्हरी होती, मात्र यावेळेस चेंडू मधला जो पेस होता तो काढून टाकला होता. अगदी धीम्या गतीचा चेंडू होता, त्यावर मिळते एक सिंगल. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला 2 फलंदाज प्रथम आणि मनोज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 या धावफलकावर धावफलक सध्याच्या घडीला अंकित होते. माही 11 आंबेळे संघ दिनेशच्या खांद्यावर जबाबदारी दिली होती. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक एक टप्प्यानिशी चेंडूला अडवण्यात यश आलंय आणि मिळते या चेंडूवर देखील एकच सिंगल. सन्माननीय वसंतजी डोले समाजसेवक टेमगाव ते उपस्थित राहिले, आपलं सहर्ष मनापासून स्वागत. आदर्श चषक धानिवलीच्या वतीने शपल क्रॉस होऊन फटका खेळायचा होता. तिथे क्षेत्ररक्षक, चांगले क्षेत्ररक्षक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मात्र यशस्वीरित्या ही एक धाव देखील तिथे आपल्याला पाहायला मिळते. धावपळक अगदी एकने पुढे सरकते, संत गतीने जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच टीम जहनमान डेनोली त्यांच्या विपक्ष लांबाचेवाडी. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल. 13 या धावसंख्येवर धावपळक सध्याच्या घडीला माही 11 आंबेळे संघ. पहिल्या षटकामध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी राहिली होती रोहितची, तर या षटकामध्ये आतापर्यंत 7 खर्च झालेले आहेत. फटका इथे फसलाय, मिसटाइम स्ट्रोक आहे. चेंडू बराच काळ हवेमध्ये, मात्र नो मॅन्स लँड मध्ये आता दाखल झालाय. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. चांगलं कॉलिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मनोज आणि प्रथम 2 धावफलक 15 या धाव फलकावर जाऊन पोहोचते माही 11 आंबेळे संघ. धावांसाठी सध्याच्या घडीला आता या मॅच मध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. मात्र सलामीसाठी गेलेला प्रथम अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. डावकुऱ्या आताचा फलंदाज, चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिली आहे. 5 चेंडू खेळलाय, 9 धावा वैयक्तिकरित्या बनवल्यात.
फटका इथे चांगला पाहायला मिळतो. कनेक्शन हवं तसं नाहीये. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक कमालीचा झेल. फलंदाज होईल फेल. मनोजच्या स्वरूपात बसेल. तिसरा आदरा माही 11 आंबेळे संघाला. फलंदाज बाद. थँक्यू. 15 या धावसंख्येवर तिसरा आदरा बसतोय. शेवटच्या चेंडूवर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 2 षटकाच्या अखेरीस माही 11 आंबेळे संघ 3 गड्यांच्या मोबदल्यात 15 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. अगदी 2 षटकांमध्ये कामगिरी दोनही गोलंदाजांची चांगली राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये रोहित आले, तिथे 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या. आणि आता या दुसऱ्या षटकामध्ये जिथे आपण पाहिलं तर दिनेश 9 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट देखील मिळवली आहे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर राहुल दाखल झालेला आहे. पहिल्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारची दोनही गोलंदाजाने गोलंदाजी केली होती, आता त्याच गोलंदाजांना अनुसरून इथून पुढे या षटकामध्ये त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राहुलला देखील तशाच प्रकारची कामगिरी करावी लागेल. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू स्ट्रायकिंग एंडवर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रथम. फुलटॉस फटका इथे चांगला पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल करत असताना चेंडूला डारलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत 1 बाउन्स फोर चौकार. हा सुंदर असा फटका प्रथमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराने धावपळक सध्याच्या घडीला पुढे सरकते 19 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन फटका खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. बराच अंतर कापून आले होते. झेल घेण्याची संधी देखील तिथे आपल्याला पाहायला मिळाली होती. मात्र हाताला चटका देत आता झेल ड्रॉप होतोय. साधा सोपा झेल धरणीला दान केला जातोय. मात्र कौतुक असेल क्षेत्ररक्षकाचं. रनिंग कॅच अशा प्रकारचं घेणं नक्कीच कठीण असतं आणि त्याचे प्रयत्न देखील चांगले राहिले होते. 1 धाव आली आहे. सिंगलच्या साह्याने धावपळक 19 या धावसंख्येवर आपण पाहतोय. माही 20 या धावसंख्येवर माही 11 आंबेळे संघ. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. कमालीचा चेंडू हाताळला जातोय. चेंडू मध्ये जी एक्स्ट्रा पेस होता तो काढून घेतला जातोय. धीम्या गतीचा चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज राहुलने. धावा खर्च केल्या 6. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. कमालीचा झेल. फलंदाज बाद. वीस या धावसंख्येवर चौथा आदरा बसतोय माई 11 आंबेळे संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये युवराज. युवराज सध्याच्या घडीला बॅटिंग साठी आपण पाहतो. स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्राईक एंडवर प्रथम. पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. ती एक सिंगलवर समाधान मानलंय आणि सिंगलच्या साह्याने धावपळक जाऊन पोचलंय माही 11 आंबेळे संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 21 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. कामगिरी आता या षटकामध्ये राहुलची देखील चांगली पाहायला मिळते. आतापर्यंत विचार केला तर एक विकेट मिळवत 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडवर प्रथम. 7 बॉल 14चं कॉन्ट्रीब्यूट देत असताना
कोलवा टप्प्याचा चेंडू, कमालीचा चेंडू, गोलंदाज राहुलच्या माध्यमातून 3 षटकांचा खेळ झाला. षटक समाप्तीचा इशारा आणि 3 षटकाच्या अखेरीस टीम माही 11 आंबेले संघ जाऊन पोहोचला 4 गड्यांच्या मोबदल्यात 21-21 या धावसंख्येवर. जयनमान डेनोली त्यांच्या विपक्ष लांबाचीवाडीला हा पुढचा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघ कर्णधारांना रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल. जसं हे शेवटचं षटक संपेल आपण लगेच टॉस संपन्न करूयात. चौथ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला शेवटच्या षटकामध्ये उत्तमच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे आणि पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, मात्र यशस्वी झाला नाही आणि डॉट बॉलच्या साहाय्याने या ओव्हरची सुरुवात होती. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, मात्र धाव घेण्याचे कोणताही प्रयत्न तिथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. लागोपाठचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळतोय उत्तमच्या माध्यमातून. उत्तमची कामगिरी आता या षटकामध्ये उत्तम पाहायला मिळते पहिल्या 2 चेंडूवर. अगदी आपण पाहू शकतात पोलीस दलामध्ये देखील चांगली कामगिरी आणि आता खेळत असताना स्वतःच्या गावासाठी गोलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते उत्तम यांच्या माध्यमातून. चेंडूवर फुलटॉस बॉल होता, फक्त दिशा दिली, एक सिंगल येते. स्ट्राईक एंडवर सध्याच्या घडीला आता प्रथमला पाहतोय. 8 बॉल 14 धाव्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्यूट करत असताना शेवटचं षटक 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर मेजर उत्तम. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत कामगिरी चांगली राहिली मेजर उत्तम यांची. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, आडव्या बॅटने फटका चांगला पाहायला मिळतो. पुल केला होता, बॅटन बॉलचा हवा तसा संपर्क नाहीये. मिळते एक सिंगलच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला पुढे सरकतं माही 11 आंबेले संघ 4 गड्यांच्या मोबदल्यात 23-23 या धावसंख्येवर. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. स्पीडअप अपेक्षित असेल, थोडी घाई करा. अगदी गोलंदाजीमध्ये डॉमिनेट केलंय SR स्पोर्ट्स वडवली संघाने. पुन्हा एकदा यावेळेस चांगला चेंडू होता, फसवा बॉल आणि स्वतःची विकेट सध्याच्या घडीला युवराजने सॅक्रिफाईस केली आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तेवीस या धावसंख्येवर 5वा हादरा रनआउटच्या स्वरूपात बसतोय आंबेले संघाला. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलसाठी मैदानात एंटर होत आहेत महेंद्र. मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण प्रथमला पाहतो ज्याने 15 धावा आतापर्यंत बनवल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 5 गडी बाद झाले 23 या धावसंख्येवर. SR स्पोर्ट्स वडवली त्यांच्या विपक्ष माही 11 आंबेले. शॉर्ट पिच बॉल कट केला होता, फटका तिथे चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न देखील चांगले राहिले होते, मात्र त्यांच्या हाताला चटका देत आता चेंडू झालाय फरार. मिळतायत 4 धावा. फाईन लेगला क्लिअर करत चौकार. चला जयनमान डेनोली त्यांच्या विपक्ष लांबाचीवाडी ही नेक्स्ट मॅच असेल. लांबाचीवाडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. टीम जयनमान डेनोली संघ आपला प्रतिनिधी यायचा. टॉस आपण संपन्न करूयात. सन्माननीय वैभवदादा भोईर यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा आपण टॉस संपन्न करतोय. टीम जयनमान डेनोली त्यांच्या विपक्ष लांबाचीवाडी 2 दादा संघांच्या दरम्यान हा टॉस आपण संपन्न करतोय वैभवदादा भोईर यांच्या शुभ हस्ते. मुख्य व्यासपीठावर उपस्थित असलेले वैभवदादा भोईर यांचा शुभ सन्मान आपण या आदर्श चषकाच्या वतीने आपण करतोय. सन्माननीय
ज्ञानेश्वर दादा भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वैभव दादा भोईर यांचा शुभ सन्मान आपण संपन्न करायचा आहे. वैभव दादा भोईर यांचा शुभ सन्मान ज्ञानेश्वर दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करतोय. तरी मी विनंती करतो वैभव दादा भोईर यांना की त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे मुख्य अतिथी राजेश दादा भोईर हे देखील इथे उपस्थित राहिले. त्यांचा देखील शुभ सन्मान सन्माननीय भाऊसाहेब ज्ञानेश्वर दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. राजेश दादा भोईर याचा शुभ सन्मान या आदर्श चषकाच्या वतीने आपण संपन्न करतोय. त्याचप्रमाणे रुपेश दादा भोईर हे देखील इथे उपस्थित राहिलेत. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या आदर्श चषकाच्या वतीने आम्ही संपन्न करतोय. भाऊसाहेब ज्ञानेश्वर भोईर यांच्या शुभ हस्ते रुपेश दादा भोईर यांचा शुभ सन्मान सध्याच्या घडीला मुख्य व्यासपीठावर ज्ञानेश्वर दादा भोईर यांच्या शुभ हस्ते होतोय. पुनश्च एकदा उपस्थित सर्व पाहुण्यांचे सहर्ष मनापासून स्वागत असत. आदर्श चषक धानिवलीच्या वतीने पहिला डाव समाप्त झाला जिथे बॅटिंग करत असताना माही 11 आंबेळे संघ धावा बनवला गेल्यात. 27 आणि 28 धावांचं दुसऱ्या डावामध्ये ठेवलंय आव्हान ते SR स्पोर्ट्स वडवली संघापुढे. पुन्हा एकदा करूयात कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन आणि इन्व्हाइट करूयात द व्हॉइस ऑफ बदलापूर श्रवण धुमाळ सरांना. धन्यवाद. थैंक यू सो मच कैलाजी शिलवले सर. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. वेलकम बॅक. नमस्कार मंडळी, सर्वांचं सस्नेह सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आदर्श चषक धानिवली 2026 ही स्पर्धा आपण पाहता. आदर्श चषकाचं हे आदर्श आयोजनाने ग्रामस्थ मंडळ धानिवलीकर यांच्या माध्यमातून पाचला सुरुवात. लक्ष 28 पहिलाच बॉल फुल टॉस समोरच्या दिशेनं पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल वरती रामने घेतली पहिली विकेट. दिनेश मैदानाच्या बाहेर. धक्का पहिला. अकरा वाजून 2 मिनिटाला पहिला बॉल पडला. विथिन 15 मिनिट्स आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पहिले 3 षटक फेकावेच लागतील. म्हणजे 11 वाजून 17 मिनिटापर्यंत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये अखेर 3 षटक कंप्लीट करावेच लागतील. टीम माई 11 आंबेले खुर्द हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. सुनील माली अँड ऑल कंपनी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रामने घेतली पहिल्या बॉलवरती विकेट. दिनेश मैदानाच्या बाहेर. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर उत्तम जाडे बॉल करायचा प्रयत्न. बॉल मागे चालला. शॉट फाइंडिंगला फिल्डर चांगली फिल्डिंग. टार्गेटचा चान्स होता पण त्याचा परफेक्ट ऍडव्हान्टेज घेऊ शकला नाही फिल्डर. सो दॅट्स वाय आता डॉट बॉल. मदन आणि उत्तम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. SR स्पोर्ट्स वडवली या टीमच्या माध्यमातून 27 बनल्यात. 28 लक्ष. उत्तम शागी 6 बॉल. आता दिशा इथे देखील चांगली आहे. लेग स्ट्रिपच्या भरून बॉल भरता वेगानं त्याच दिशेत आणि त्याच वेगामध्ये निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये रामनं फेकलेत. सलग बॅक टू बॅक हे 3 डॉट बॉल.
व्हॉट अ पर्टिक्युलर बॉलिंग बाय मिस्टर राम. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन रामने दाखवलंय. आता लॉफ करायचा प्रयत्न मिडॉर मध्ये फिल्डर आपण पाहताय पेट्रोलिंग करताना पाहायला मिळाला. चांगले फिल्डिंग स्ट्राईक आता रोटेट होईल. एका धावेच्या मदतीने टीमचं अकाउंट आता ओपन झालं. अखेर चौथ्या बॉलवरती ही सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवरती रामने घेतली दिनेशची विकेट. त्यानंतर उत्तम मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्या अगेन्स्ट डॉमिनेटिंग षटक फेकलं गोलंदाज रामने. आणि आता चौथ्या बॉलवरती झाले स्ट्राईक रोटेट. सलामीवीर जो सलामीसाठी आला होता तो आता मदन स्ट्रायकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतो. विखुरलेलं क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर. 5वा बॉल शफल झाला आणि सफल फटका खेळायचा प्रयत्न. आउटफील्ड स्लो झाली आहे. डीप मधून फिल्डर प्रचंड वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. बॉलला गॅदर करेल थ्रोफेकी करेल तत्पूर्वी सिंगलच मिळेल. एकापेक्षा जास्त या बॉलवरती काहीही मिळणार नाही. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल 2 अंकावरती. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये भरपूर चांगल्या प्रकारची साथ आम्हाला लाभतीये. मॅजिकल व्हॉइस ऑफ डोंगर नावे मिस्टर दीपवीरजी बिराडे सर. त्याचबरोबरीनं आवाज टेमगावचा कैलाजी शिलवले सर. या दोन्ही समालोचक मित्रांचा मी पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक कंप्लीट झाला पहिला. आणि पहिल्या षटकाच्या अंती उत्तरार्धामध्ये 28चा पाठलाग करत असताना SR स्पोर्ट्स वडवली संघ एका गडाच्या नुकसानात 2 अंकावरती. 2 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम SR स्पोर्ट्स वडवली. 26 रन्स टू विन आफ्टर बोर्ड फ्रॉम लास्ट 18 डिलिव्हरीज. 18 बॉल आणि 18 मध्ये विजयासाठी 26ची गरज आहे मॅचमध्ये. या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 55,000 रुपये धनराशी व आकर्षक आदर्श चषक जाणीवली. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये धनराशी व आकर्षक आदर्श चषक. त्याच दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये धनराशी व आकर्षक आदर्श चषक. आणि चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 14,000 रुपये धनराशी व आकर्षक आदर्श चषक. त्याच दरम्यान मालिकावीरसाठी स्पोर्ट्स बायसिकल, बेस्ट बॅटरसाठी बॅट अँड ट्रॉफी, बेस्ट बॉलरसाठी शूज अँड ट्रॉफी, बेस्ट फिल्डरसाठी शूज अँड ट्रॉफी. टेंग क्रीक या लाईव्ह वाहिनीच्या दरम्यान ही स्पर्धा कव्हर केली जाते. पहिला षटकाचा खेळ कंप्लीट झाला. त्या फलकावरती धावा अवघ्या 2 आहेत. कॉमेंटेटर श्रवण धुमाले, कॉमेंटेटर दीपवीरजी बिराडे, कॉमेंटेटर कैलाजी शेलवले या 3 समालोचकांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे ऑफिशियल अपडेटर मिस्टर संदीपजी घायल सर. त्याचबरोबरीने आमचे ऑफिशियल स्कोरर निलेश सर, ऑफिशियल कॅमेरामॅन बाबू रॉय, ऑफिशियल कॅमेरामॅन मिस्टर गणेश वारघडे आणि टेंग क्रीक या लाईव्ह वाहिनीचे CEO मॅनेजर मिस्टर गोविंद सर. ऑफिशियल टीमचं देखील आम्ही कौतुक करू. त्याचबरोबरीने आमचे ऑफिशियल स्कोरर गेले 2 दिवस रात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत. धीरज सर आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. आमचे DJ मास्टर यांच्या माध्यमातून आमच्या आवाजाची काळजी खऱ्या अर्थाने घेतली जाते. त्यांचे देखील आभार. आणि संपूर्ण आयोजन कमिटीचा देखील आपण उल्लेख जरूर करू, कारण इतकी चांगली स्पर्धा या आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे देखील डॉट बॉल सध्याच्या घडीला शांत ठेवलं जातं. धावसंख्येमध्ये ब्रेक थ्रो हा लावला जातोय. गोलंदाजी करत असताना टीम माही 11 आंबेले खुर्द या टीमच्या माध्यमातून काय जबरदस्त कामगिरी. आतापर्यंत जे काही घडलंय ना ते सर्व काही विसरून आता जे घडवायचंय त्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस करावा लागेल टीम SR स्पोर्ट्स वडवली संघाला. ऑन साइडला फेकून दिलं आडवा बाटन. कडवा प्रहार केला. स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅप रचलं होतं बट कॅच कंप्लीट होऊ शकले नाही. सेकंडचा चान्स, सेकंडचा प्रयत्न. आता तो प्रयत्न राहिला यशस्वी. 2 झाल्यात कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीनं घडलंय काय कानिबे ट्विस्ट लेट पण थेट. आता पंचांनी टीव्ही अंपायरची मदत घेतली आहे. तर अंपायर रेफर करण्यात आलं. तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण पाहताय पवनजी ढोळे सर आपल्यासोबत जोडले गेलेत. आमच्या कंट्रोल रूम मध्ये ऑनफिल्ड अंपायर आपण पाहताय. मुख्य पंचाच्या भूमिकेत प्रवीणजी विशेष सर. त्याचबरोबरीनं लेग अंपायरच्या भूमिकेत कल्याण ग्रामीणची आणि बादशाह कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल मिस्टर मुकेश गायकर सर. या 3 पंचांचं आपण विशेष कौतुक करूयात. आता डिसिजन पेंडिंग असेल.
बॅटर पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचला की नाही हे आता पाहिलं जाईल. तर्क वितर्क लावले जातील. तिसऱ्या पंचाचा निर्णय आता येतोय. अंपायर सिग्नल यस बॅट्समन OUT बॅटर आउट. सेफ आहे बॅटर. बाउंड्री देखील सेफ आहे आणि बॅट शेवटच्या क्षणाला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले नाही. बॅट ड्रिल प्रॉपरली झाली नाही. सो दॅट्स फाय तिसऱ्या पंचांचा निर्णय. आता फलंदाज बाद येतोय तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. मदतची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. ख्यात बात आहे. वाखण्य जुगी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये माही 11 आंबेले खुर्द या टीमच्या माध्यमातून डॉमिनेट केलं जातं. सुरुवात भरपूर चांगली राहिली. स्वप्नवत सुरुवात. लोवर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये प्रॉपर मिडलिंग झाली नाही. डायरेक्ट हिटचा चान्स बट डायरेक्ट हिट झाला नाही. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. बट क्रिकेटच्या खेळामध्ये जर आणि तरला मैदानाच्या आतमध्ये महत्व नसतं. त्याचं महत्व फक्त आणि फक्त आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये वर्तमान स्थिती हे मॅटर करत असतं. प्रेझेंट टेन्सला घेऊन क्रिकेटच्या खेळामध्ये चालावं लागतं. इथे देखील लेंथ बॉल होता. जर रनर मध्ये आला असता ना तर नक्कीच बॉल मैदानाच्या बाहेर गेला असता. स्विंग अँड मिस डॉट बॉल. सध्याच्या घडीला शांत ठेवलं जातं. बॅटर स्वतःवरती नाराज आहे. थोडासा आताश आहे. नाराजी व्यक्त करतोय कारण या ओव्हरचा उल्लेख जर आपण करायला गेलो तर इंडिव्हिज्युअल अवघी एकच धाव कर्ज केली आहे मनोजनं आणि जबरदस्त कामगिरी ओव्हर नंबर 2 मध्ये. बघा 6532 ब्लॅक नंबर थार. आपण आपले लाइट्स ऑफ करा. लाइट्स ऑफ करा. आता खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण होतो. थँक्यू सो मच. बघा मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर कॉमेंट्री बॉक्सच्या लेफ्ट हँडला ज्या 2 व्हीलर्स बाईक उभ्या आहेत त्या सर्व गाडी मालकांना आम्ही विनंती करू की आपण तिथून त्या गाड्या रिमूव्ह करा. टॅप करायचा प्रयत्न सॉफ्टरनं केलेला. सन्मानजनक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डिफेन्सिव्ह पवित्र आता धारण केलं. अगदी पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकामध्ये धावा 2 आल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 2. म्हणजे ज्या प्रकारची गोलंदाज रामनं केली ना त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून काम केलंय गोलंदाज मनोजनं. लक्ष 28. पहिल्या 12 मध्ये अवघ्या बनला 4. आता समीकरण बॉल शिल्लक 12 आणि 12 मध्ये धावा करायच्या 24. 24 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम लास्ट रिक्वायर्ड 12 डिलिव्हरीज. बघा टीम अंबेले वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. टीम मीटिंग घेऊ नका. टीम मेटल घेऊ नका. लगेचच फिल्डिंग सेट करा आणि लवकरात लवकर मास्टर सुरू करा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गेले 34 वर्ष या स्पर्धेचं नीटनेटकं आणि प्रामाणिक आयोजन संपूर्ण धानिवली गावाच्या माध्यमातून करण्यात आलं. आदर्श 11 धानिवली व ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2026 तब्बल 34वा पर्व आहे.
डे नाईट फॉर्मॅट रजनी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट फॉर्मॅट म्हटलं तर प्रचंड मेहनत असते, खर्च केला जातो, खर्च होतो म्हणून तर या स्पर्धेची चर्चा होते. आणि खऱ्या अर्थानं मुरबाड नगरीमध्ये मुरबाड ग्रामीणचा वर्ल्ड कप काय या स्पर्धेला म्हटलं जातं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपल्या सर्वांसमोर. कारण या स्पर्धेचा दर्जा, या स्पर्धेचा स्टँडर्ड आणि या स्पर्धेचा लेवल हा काहीतरी वेगळाच आहे. बॉलिंग मार्कवरती रमेशला पण पाहता आउटसाइड द ऑफ स्टंप. घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये भाग मिल्का भाग हे चित्र. आता अंपायर सिग्नल वाइड +4 आम आदमी का साथ और पंजा का हात. नशिबाचा हा आलाय पंजा. मिस्टेक. विकेट कीपर बीट झाला, त्यानंतर शॉट थर्डमॅन देखील बीट झाला आणि बाउंड्री आली. आता कमबॅक केलं मैदानाच्या आतमध्ये. पंचवा आल्यानंतर फेकला डॉट बॉल. गोलंदाज रमेशनं स्ट्रायकिंग केल्या बॅट्समन रोहितला पण पाहता. रोहित आणि उत्तम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. रमेशच्या अगेन्स्ट रोहित. पुढचा बॉल इथे देखील आउटसाइड ऑफ स्टंप ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22. आता पंच सांगतायत अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 आता लागू झाला. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 10 ऑन बोर्ड. ओव्हर पिच खोदून काढायचा प्रयत्न. समोर बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला कॅरी केला जात आहे. चांगले फिल्डिंग. गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचला, बॉलला त्याने कॅरी केलं. तत्पूर्वी एकदा एकवटण्याचा अवधी जरूर होता आणि एकदा एकवटली देखील केली. 1/11 11 बोट 11 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेला. 2 गड्यांच्या नुकसानात खेळाच्या उत्तरार्धामध्ये एसआर स्पोर्ट्स वडवली. 28चं लक्ष. पहिल्या 14 मध्ये बनला 11. आता 10 मध्ये 17ची गरज. ऑन साइडला फटका खेचून मारलाय. बॉल निघून चालला थेट स्क्वेअर लेग सीमा पार. मिड विकेट आणि लॉंग लेगच्या मधून आहे गॅप मोठा. नाही धावांचा तोटा. रन्स मिळतील 4. पाहायला मिळाला. जब रन मिलेंगे 4 अरे तभी तो होगा बेड़ा पार. बाउंड्री आली, चौकार आला. चला टीम लांबाची वाडी टीमचे कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. बघा फिल्डर्सला देखील कॉल दिला जातोय. फिल्डर्स, आंबेली टीमचे फिल्डर्स, आपण खेळपट्टीच्या मधोमध उभे राहू नका, कारण हे निदर्शनात आलंय. पंधरा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 ऑन बोर्ड. बॅचेज घडलंय काय नशिबाचे दरवाजे सध्याच्या घडीला उघडले जात आहेत. बॅटिंग करत असताना एसआर स्पोर्ट्स वडवली या टीमच्या माध्यमातून. लक फॅक्टर ऑन आलाय नशिबाचा हा चौकार. नंबर 16
येथे संपन्न केला कालच्या दिवसामध्ये. बरं आता नशिबाचे दरवाजे सध्याच्या घडीला उघडले जातात SR स्पोर्ट्स वडवले टीमच्या. फुल लाईनचा बॉल होता, उंचला लॉफ करायचा प्रयत्न, गॅप मोठा आहे, धावांचा तोटा नाहीये, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल सीमा पार. वन्स अगेन सलगचा दुसरा चौका. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, आता मॅच इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं लक्ष 28 पहिला 12 मध्ये बनल्या 4, 12 मध्ये 24 ची गरज असताना या षटकामध्ये धावा आल्या 19. म्हणजे आता समीकरण शेवटचे बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 मध्ये धावा करायच्या 5. चला स्पीडअप करा विनंती असेल. बॅटर आपण देखील चर्चा थोडीशी कमी करा. आणि फिल्डर्स टीम माई 11 आंबेले, सुनील माले अँड ऑल कंपनी थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण या मॅच नंतर अजून भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. या मॅच नंतर जवळजवळ 5 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. सो दॅट्स वाय आम्ही सातत्यानं आपल्यापर्यंत पुकार पोहोचवतो, थोडीशी घाई करा. 6 मध्ये 5 घडलाय काय, आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसना शेजारी. ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आला. व्हाईट बॉल. क्या बात आहे, काय सामना आपल्याला पाहायला मिळतो. SR स्पोर्ट्स वडवली म्हणा माही 11 आंबेले. आता आले विकेट, सिंगल देखील आली. आता माझ्या क्वेश्चन 5 मध्ये 3 धावा कमी, चेंडू जास्त. 5 बॉल 3 समोर खेळलाय, अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलं. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंग चांगली आहे, जबरदस्त फिल्डिंग. एफर्ट्स आपल्या संघासाठी लावायचं तसं ना, 100% एफर्ट, 100% कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये लावले जातात. स्कोर आर लेवल, सामना बरोबरी सुटला. आता बनल्या 27,28,000 विजयासाठी अवघ्या 1 ची गरज. 1 ची गरज, पटाला डॉट बॉल. डॉट बॉल अगदी SR स्पोर्ट्स वडवली या टीमला जिंकायचं आहे जरूर, बट माही 11 आंबेले खुर्द या टीमला हार नाही मंजूर. आणि आता डॉट पर्सेंटेज या ओव्हर मध्ये वाढवावे लागतील, कारण 3 बॉल 1 ची गरज. या मॅच मध्ये स्कोर आर लेवल, सामना बरोबरी सुटला. आता जर पहिले 2 बॉल डॉट आले ना, तर मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येईल, यात मात्र काही शंका नाहीये. कारण दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत, एका क्षमतेचे आहेत, कॅपॅसिटी आहे गोलंदाजाकडे. संतोषला आपण पाहता 3 मध्ये 1, 3 मध्ये 1 ची गरज. डॉट आलेत, डॉट पर्सेंटेज वाढले जात आहेत.
आम्ही जे सांगितलं होतं ते चित्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. आता माझी क्वेश्चन, शेवटचे 2 बॉल आणि 2 मध्ये कंपल्सरी 1 ची गरज. 2 मध्ये 1 ची गरज, 2 मध्ये 1 धाव 2 बॉल. आता जर हा देखील बॉल डॉट आला ना तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आपल्याला पाहायला मिळते. आता या बॉलवरती या मॅचची भवितव्य अवलंबून आहेत. या बॉलवरती या मॅचची संपूर्ण चित्र अवलंबून आहेत. विजयाची स्वप्न तर दाखवल्यात बाटलनं, पण आता ती स्वप्न पूर्ण केली जातील का याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. 2 बॉल 1 ची गरज. 2 मध्ये 1. हो घडलं काय, कहाणी में ट्विस्ट आलाय. डॉट बॉल. आता समीकरण 1 बॉल आणि 1 ची गरज. क्या बात आहे, काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. आम्ही मगाशी देखील म्हटलं एसआर स्पोर्ट्स वडवली या टीमला जिंकायचं जरूर, बट माई 11 आंबेले खुर्द या टीमला हार नाही मंजूर. आणि सध्याच्या घडीला विजयाचे स्वप्न दाखवल्यात गोलंदाज संतोषनं. कंपल्सरी 1 मध्ये 1 ची गरज. सुनील माली अँड ऑल कंपनी या मॅचसाठी संघर्ष करतात. या मॅचसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आता शेवटचा 1 अंतिम बॉल आणि एका बॉल मध्ये 1 धावेची गरज. पैसा वसूल सामना म्हटलं जातं ना, वो चाय पीने में का मजा जिसमें शक्कर ना हो और वो मैच देखने में का मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर. 1 बॉल 1 बॉल 1. घडलं काय, मैदानाच्या आतमध्ये ट्रॉफी की गरज आणि तो सामना फिनिश. मॅच फिनिश. ही विजयाची नशिबाची धाव मैदानाच्या आतमध्ये आली आहे. बॅटिंग करत असताना एसआर स्पोर्ट्स वडवली या टीम साठी मॅच फिनिश सामना जिंकला एसआर स्पोर्ट्स वडवली टीमनं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक, माही 11 आंबेले.